तीन का एक माईक चालू समोर माईक चालू माईक चालू असा आहे तो येतो ना असं काय संपली काय गो तुझे आपण ते सोड सगळे माईक ठीक आहे माईक फटलं तर माईक चालू करू सगळे चालू आईचे दुकानात माका इल्लसून सोडा जाय बापू पाठवले पैसे माझ्या मी तुमका सांगू माझे लगीन झालेले बघ माझ्यापेक्षा मोठी मोठी भरणीवर सोने दिलेले ह्या मेल्यात इकून दात बसून गेले दाताचे सर सगळे गेलेले आवाज जरा बारीक होता तिला दूरच आहे ती दूरच तो माईक तो माईक इकडे फाटल्यान जवळ तो माईक बसतो अजून फाटल्यान जवळ पडद्याला सांगता मग आवाज जरा येत होता पहिला 25 टक्का चिटकी लाईट ऑफ कर माझ्या प्रेमाच्या फुला येता हवी लवकर बरं व्हायचा मी मोरून येलो काळो झालं रे आणि पण गोरा वाजून तू का काळो अरे रेडिओ पण ना अजून कशी येते अशी करून गेले का ना गो गंबे दुत्या योर बघा काय का म्हटले असते रे तू काय ना बस गंगूच्या साईडीत ती राहता बघ तिका लाईन मारून येला आणि नंबर कसं दिला खबरचा मामी येता चाय मामी वैता पाच ट्रिपल नाईन असं म्हणून दिला हे सगळं सोडा माका तर मोठे टेन्शन झाले मग काय म्हणून विचारता गंगून बरे तळून मसाला मारून कांदो जळून आमका सगळे सांगले माझ्या सुनेबद्दल पुरं गावात कळले काय गो गावात म्हणजे तिला आईच्या दुकानात आणि विशाल भाऊच्या दुकानात सगळे चीज म्हणतात डेली डेली लेट उठतात काय ते बी बरोबर माझी सून सकाळ पुढे 10 उठतात 10 हे बारीक ते जरा बारीक माझी सून 10 उठता आणि उठल्या उठल्यावर ते स्नॅप स्नॅप काय ते ते स्नॅप पाठवतात खिडकीतून गुड मॉर्निंग म्हणून काय सांगतेली आमच्या जमान्यात स्नॅप ना मॅप ना डायरेक्ट लग्न हो म्हातार उरो मिशी नसलेलो एका नाटकात मिक्सर सगळं सिस्टम बरी आहे टावर आणि हे स्टँडा करून दे हे करून दे ते करून दे उद्या दुसरी सून हाणून दे काय टेन्शन नाही का मागा नाही खबर ना बाबू सावचे गेलो कामातून तेव्हा तुम्ही सगळे सांगत नाहीतर म्हणशीला तूच सायकल करा तूच सांग ह्यांचे कसे नुसते भित्रेपणा काय सांगत नाही बायलेकडून मार की घेता
बरंच फापडून काढतो ना आम्ही का सांग तुमच्या घराकडे येताना वाटेर आईचे त्या दुकान गावले खरे ह्यानी माका हळू हळू काय तू माझे प्रेमाचे फूल माझी लाडकी बाय दुकान तिकडे तुला इकडे तुला दुकान आणि अगो टाकली उसळो ना गो गप गोड माका तुम्ही बघा नका बोलू ऍक्टिंग भारी करता का माझ्या मम्मी बघल्या काय तू काय एका हाती वाहनात आणि माझ्या बापाची बोलताय हो माझ्या बापात घेऊन येऊ दे बंधू एकच शुगर अरे जेव्हा मी गेलो तू अशी जळमाला का हाती जळमाला गो अरे माणसात म्हणून तरी मी इथे वटा 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 करता अगो तू गप गो टेन्शन टाकली ते झालं बोले सोनीचे आहे पण गप बस खुशी हो हो ते बी आता माझी सून ठाम उठतात माका काय टेन्शन ना माझं ग भांडी बी घासतात कपडे बी धुतात आणि डाळ कशी फोडणी मारता सर कांदा घालून नून लसूण घालून बस गो बा मी तुला एक सांगू माझं कोण लय गुणाचं सगळी कामं करता माका नू आणि कोण जरा नू घरात दौडून बी केलं नसतं लोक ऐकून आणि बोलतात तुला सांगू माझं कोण लय गुणाचं माझे लय प्रेम करता म्हणून एकच पोट झालो काय झालं काय रूप ना कांडी का काय उंदीर बसला बाबू आता येतो कपडे काढून बरेच घालून येऊ यो मारतलो हे का मी म्हणता तुम्ही विचार करू नका असता का रे आता काय तुम्ही पुढे बसून तुमची बी लज्जत करायला की झाली आणि अजित भाऊ काय करता बघी ना आणि कार्यक्रमातून पहिला येऊन पोचता हा माटू भाऊ की तुका समोर रे काय रे बाप्पा काय का तू काय तर मम्मी काय सांगते ते ऐक का काय झालं तू सांगताय का काय ते हे सगळं सोडा तो बघ आपली कायच करूया ना कुणाचं पोट सगळं विचारता काय झालं म्हणून अशोक तुझे काय झाले मग आता तू कशाला त्याच्या पुढे पुढे होता का ते लोकांचे मर्जी ते सांग घरात नाही बाबा त्या लोकांचं अजून पोट काय? तो काका जपतो ना मला कोण चप्पो आमच्या घर चप्पले तू काय तर सांगू ना तर काय रे पाहिलेचे ही गोष्ट सोडी. तुका सांगू? तुका सांगले तुका सांगो बाबू तुझी बाय रे सकाळी ते सगळं सोपं पहिला घेतली आम्ही बरं कम्प्युटर घराकडे गेलेली टीव्ही मध्ये तुझी सून अशी तुझी सून तशी तुझी सून अशी तुझी सून अशी तुझी सून बेस्टी अरे देवा परवा माझे अगो तू तिच्याच घराकडे किती गेले त्यांचे शियाळे बघू होय, मी तिच्याने घरा गेले कसं ते सोड काकांकडून सोडाची बाटली मिळते ना ह्यांच्याकडे गेले मी रोजचा नुसतं घेत देऊ 5-5 रुपयाचे तिने 5 रुपयाचा सोडा बी देऊ नका काय केले ते सांग होय होय नक्की लोक आहे का सोडा नाही का झाले तुझे
झाला हो. 15 दिवस झाले. एक दिवस का बेगीन उठाना, एक दिवस का भांडी घासून लागायला. भांडी सुद्धा घासून लागायला ते, कपडे सुद्धा लागायला. ऐक माझे बेगीन उठत काय पक्कूची कोंबडी सोलतले होय, होय. मी बी daily उठून कुणाकुणाची वाड्यात कोंबडी सगळं तीच सोलू पहिलानु. अरे गड्यात कोण आहो किती आजची पाळी येईल खबर साठी सुनेत लागून काय कामच याने बी ऍक्टिव्ह भारी केला रे म्हाताऱ्याची तरी. कोंबडी काढली मी का सगळ्याची कोंबडी सोलू पहिला. म्हणून ती कौशल्याची कोंबडीच ना कुणाची कोंबडी नका, कोंबडी नका. माझ्या मला आई, तुझी बाई बरे सकाळी 10 उठल्या आणि बरे ते मोबाईल काय देते मग? स्नॅप गो स्नॅप तर कशासाठी करतात? आणि ते गुड मॉर्निंग हे सगळं सोड. आणि काय ते तुमच्या आता काय ते हा इंस्टाग्राम ते त्याची बेस्टी समजे बेस्टी अंजली ते का स्नॅप नुसते स्नॅप सॉरी काय ते रे हा रील्सा माझी बेस्टी माझी क्लोज फ्रेंड काय फॉरएव्हर फ्रेंड ते का पहिला अगं मम्मी ते सेल्फी कसे मारता पाय असं होता का असं होता बसता काय तर मात्रे तू नका सावले सुनेची ते झग मारून ठेव चल आमचे वय चालले असं आता माझ्या काय भांडी होत असतो मी आता मस्करीत केली अरे पप्पा मम्मी की राग येला याचा सपना सांगत आहे ते आणि मोठे माझे तकलेर बसतात 15 दिवसावर लगीन करून कुठला धाक सपना ए सपना काय झालं रे तू काय इतका चिडतोयस तू तू म्हणते तू बघा अगो तू धाक सकाळी कशा उठता अरे 10 वाजता उठल्याशिवाय ना माझा पूर्ण दिवसच बरा जाणार नाही. अगो 10 वाजल्या उठल्याशिवाय तुझा पूर्ण दिवस जायला बरोबर मग आमचं विक्रम भाऊ त्यांना कामाला लागतं आणि तू धाक उठता आणि एक काम कर मम्मी मम्मीची जरा मदत कर धाक बी उठू नका देव असा समोर जरा हात बी जोड मी सांगले की जोडचेले आणि काय करू नाश्ता बजावला काय एक सांगून गेलं तरी एक करत आहे आता मम्मी पप्पा राग येला आणि मी बी कामातून थकवलेला आहे ना तर खबरच असा आता मी एक काम कर चहा कर तू माका आणि मम्मी पप्पांची काय पण मला चायच बनवली येत नाही ना. कसले मेले रे चहा करून घेणार का पीके का म्हणतो चहा एवढी सोपी आणि सांगू तुका डान्स करी सांगतो अर्ध चमचा चहा पावडर आणि 4 चमचे साखर ती बी कशी 1 2 3 4 अरे हे तुझं डान्स करायचं काय? डान्स येते कशा तुका जर असे तर सारख्या सांगले तर कळीत ना म्हणून तुका उलटा सांगशील नी असे तुमच्या घरात त्या दिवशी आलेलो तू मला 2 मिनिटात चहा करून दिली आणि माझी बाईल बघी 15 दिवस झाले आता मी सांगतात गॅस केना पेटे चले ते पहिली काय घर जा गॅसाकडे नाही तुकाच पेटवून घेशील आपण गॅसाकडे जा गॅसाला काय जवळ त्याला पहिली माझे टकल्यानी कळले तुझ्या घरात एक मेंटल समजलास काय रे? असा तरी मेंटल समजला काम करत आहे गॅसात जा भांडे जवळ मग काय लायटर घे आणि बत्ती मार आणि ती व्यक्ती घेतात इंडिमेंट कसं फुगायचं माझ्या या वाणी जरा ना आणि आता काम कर हे सगळं मस्करी सोड आता गॅसवर जा गॅसाकडे जा भांडे जवळ पाणी घाल कसे घालचे मग साखर टाका बघ एकदा 1 2 3 4 कसे टाकले किती बोललो मी 4 तुका ते सारखे सुद्धा करू गेले तू चहा करतले आणि ती मम्मी पप्पा असा मम्मी तर तुका खबर झाली
काम कर ते नका आता पुढे खूप झाले लोक बी खूप असली तुझं मम्मी पप्पा की चहा करची कळली तुका अरे पण मला जमणार नाही ते सगळं. ए होय गो तुकानी काय कळीना अशी असा तिकडे बघ की किती जण तुकाच बघू ना माका कोण बी बघीना बघ बघ जरा आणि इवाळा निलेश तुकाच बघू ना माका कोणच बघीना मी केवढे बी कॉमेडी करू काय बी करू नुसते तुझ्या लाईनीकडे असतात ते बघित हे काय म्हणतले आता तर ते सगळं सोड येता बैठा मम्मी पप्पा की चहा करून दे माझ्या रूमात बैठा तुम्ही हो माझ्या प्रेमाच्या लाईट गाडी एवढं झाली या फ्लॅटात शक्य पोचवते नाही का सरिता पाटील यांच्याकडून अमोलला 200 रुपयाचं बक्षीस आणलंय तसंच उमा बानावडे यांच्याकडून अमोलला 100 रुपयाचं बक्षीस आणलंय त्यांना धन्यवाद. गॅरंटी लाईट अरे इलो रे बाबा कामगार इलो हॅलो ना गलती तू कोला ती पडलेली गावडी रे सासूरे पडलेली ती काय करते अरे ऍक्टर चाद मरे काय गयो चहा काय करू रे बरोबर सोबला बघा तुम्ही नवरो नवरी ही निशा तुझ्या मम्मी दिसची खबर सांग तोंड फोडून टाकले ना पाणी पिऊन येतात त्याने मारची ते थेड पेट्टीवर बोललाय की कोणी आपण ना खूप दिवस कुठे फिरायलाच गेलो ना. कधी जाऊया? फिरवा जाऊया माझ्या पहिले फिरवा बरोबर आहे तुम्ही ओरता लगीन झाला रे एक फेमस असा ते माका खबर असा एका खबर असा ना काय की चिगी तळ अगोर थंय गेल्यानंतर पिंडके मेळटा बायलेन आणि गोवान तर जावचे ना गोवान जाऊ शकता कशा काय म्हटलं असं तू म्हटलं हे आमचे उरतात ते तुका खबर राहते टेन्शन झाले की घालून राहूचे तू ते काय तिच्या विचारता तू माझी बाय आणि फिरो म्हणले तू चिकी तळपार पिंडके उरता आणि थंय काय मेळटा खबर सा किंग फिशर ओल्ड बिल मॅजिक मुवमेंट अरे तुम्हाला तरी माहिती आहे का ते म्हणजे काय ते? त्यांका सगळे खबर सा त्यांका सांगू नका ते ताप येले तर गुळी घे ना औषध हे तुका कळचे ना तू असाच जरा मेंटल आणि ते घेतले तर काय काय म्हणू नका आता सांग मी सांगता आणि चिकी तळपार तर पाणी बी ना पण कुठे जायचं? आता जाऊया आम्ही बेळगाव अरे माझ्या बॉसान 500 रुपये दिला 500 रुपये तरी काय येणार आता? एका दिवशी
शॉपिंग करू द्यायचे चप्पल असताना 550चे. आता काय करते म्हणजे एक आयडिया सांगता मी तुका. तुझे तर बस तिकीट फ्री. राहुल बाबू एकदा बेळगाव मी त्याच्या टिप्पणीत नेता. अरे तिची गाडी चालता का बघू आणि तू चालेल म्हणले. तुझी गाडी चालते काय रे? चालते. मग आम्ही बेळगावात जाऊन काय करूया. आता नाका सोड. पोरा बघता काय म्हणते ती शॉपिंग तुला काय काय सांग. काय करायचं मला? मग तुला रोड साईडचे दिवचे पडतले रस्ते का मग आणि ते सोड मी कसं दिसवला बघ. एकदम छपरी. हे आपल्या हवाकडे छपरी म्हणतात. आणि कुणाला म्हणतो? अगं ती छपरी हो तू हे का बघून असे म्हणता का बुटाचे लेस शर्टा बांधला म्हणून. हा होय होय. काय होय टकले खाले एकाने बेळगाव जात. बेळगाव असा म्हणतात किती सुजल किलोमीटर किती 55 50 किलोमीटर किती तास लागतात. अरे माका धोरो जाय म्हणून तुका विचारता किती तास लागतात. तासाची कटकट. माझी कटकट दिसते सगळ्यातला. लोकांची बायला बघो बाहेर सुद्धा पडीना. खरंच का? खरंच काय एका फुका नवरे कामाला होतात. एका खबर तुका दिसताय असं मला दाखवता. पहिली पोरा तशीच बघता पण पडता काय ना. मी पडलो तर कोण विचारते काहीतरी झालं होतं असं तू पडलं तर एक रेषा तरी ती मी माताकडे होतो. हे काय विचारता मी आता पप्पा कापेत आणि ते का सांगता हो काय ऐकतो तुला खबर झाली मी माझी सून दहा फुटता. मम्मीचं काय पुढे माझ्यानं उकळून खायला नका बाबा. बाकी मी अशोक सांगून एक रिळ घालचे बाकी हे सगळे सोड. पप्पा पप्पा माझं काय रे कसं बरं येतात? आय लाईक युअर स्टाईल. काय झालं? काय ना पप्पा एकच असलेले काम तुझ्याकडे तुला काय रिस्पेक्ट करून बोलशील ना. काय म्हणाल? पण काय झालं मी गाडी मारचेल असले तर लोकांच्या समोर गाडी मारचेल ना. ए, तुम्ही थोडे दाबा रे. अरे बाबा तुझे हे नी असं निघलाय डोळे धप्पा तर एका कानातून ऐकू भेटेल नी. ए, तुम्ही कानाही दाबा रे. काय रे? तुला सांगलेली 15-20 कॅरेट द्यायची. आता 14-20 उरला कसे करून काढू जाय. अरे कशा बनलेले? कशा बनवते ती? कशा बनवते गं माझी शान, हो? हा म्हाताऱ्याक सांगूया का मम्मीक सांगूया? मी तर काय केली नी? काय रे, काय सांग रे, काय ते सांग रे. आम्ही दोघा बेळगाव फिरोग वैदा आदिवासी शी करून त्याला काय तरी डीजे वर पैसे सांग. काय सांगतो रो? ए, तुझा पैसे सांग रे. पैसे सर
अगो नडल्यात ते पप्पू सांगू बरे पैशाचे ए नका नका दूरी पैसे देऊ नका ते सोड रे नटीसाठी झाला मरे हे अगो ती फिरो वैताग नवीन नवीन हिरो, ह्यांच्यानी लगीन जर खय नेले सा ते काय रे तिकडे असा मॉन्ट कार्मेल कडे मौड कार्मेल नव्हते म्हणजे ते माधव नगर हे सगळे सोडा लगीन जाऊन 15 16 दिसणार हा लगीन जाऊन 16 दिसले 16 दिसल्या सुटली फिरो काय मी एक काहीतरी सांगता तुका तुका मी काय सांगलेले 16 दिस तू काय म्हणले 16 दिस झाले लगीन जाऊन तुझा भाऊ बघ 14 दिस उरला काढ ते का काय रे हो पोर काय बोलताय बोल चला रे बाबा चला बाळ हाती काय पाय पडलो चालू जाय पाय पाय पड तू भाऊ माझ्या प्रेमाच्या ए आधार कार्ड घेऊन चल आधार कार्ड माझ्या छेडाचे पैसे पैसे ना रे कंजूसी का पेपर वाजून पैसे येतले का पेन्शन गव्हर्नमेंट नोकरीचा माझ्या बापाची असलेली पोस्ट गव्हर्नमेंट नोकरी ना महिन्यात येतात 1200 रुपये पेन्शन तुम्ही भारी चला पैसे रे. नाही तुमच्या पेन्शन काय नका आणि तुमका आमका क्वालिटी करू नका हा बेळगाव गेली की ना ए चला रे बाबा चला रे हे कॅट वॉक करतले असे असे मी ही सून अशी गेलं वारो का तिला सून एखाद लागून मी हात तू धरून आमच्या बरेसा ते असे जर पडून जाय तू होणार आणि ते खबर की सून आणि चढ गेलं की हे का अरे संदीप तू काय की रे तो माझा पोरा घेऊन आता राहा हिरो चला तुम्ही चला मी एका बघतात खबर असा किती वर्ष कामाक जाऊना लगीन जाऊन फक्त एक महिना कामा केला आणि माझ्या पप्पान दिले भरून भरून सोने तेच सगळे हे आणि छड्या कामात कितीच्या नोकरी लागला सा महिन्यात 500 रुपये ते जत्रेला ते कच्चे सोने ते घालून पोरता की फिरता की पोरा ते सोने देते त्या दादाचे सेट ते बी कितीच्या खबर सा 3 लाखाचे 3 लाखाचे आणि किती जाते ओय तुका सांगा माका म्हणता मोठूनु हेंगावर काय ना हाडा बिना मांस बिना फक्त माझे सोने घेऊन गो किडनी बी असलेली सांगो तुमका कुणीची खैचर तरी जो येलो ना डोंबारी तेका धरून त्याची किडनी काढली त्यांनी अगो साहेब काय सांगितलं बसशील ना मी तुका सांगता किडनी डोंबारीची काय तुझे एक दिवस ऐकायला सांगले मी येते की ऐकू ऐकत मध्ये भांडी घासूया कोणाला मारले रे बाबा माझी लाडकी मम्मी बाबा ए बाबा तुझे ऐकून तुझे गो बाबा तू जा उठून जा मी म्हणते ना तुम्ही चला माका बेजारा ऐका की काय माकानू काय सांगो नका सांग सोड ऐका ऐका काय मस्त पैकी अद्रक वाली चाय आणि त्याच्या वांगडा नाटक बघूलेला नु जराशी चार कुरकुरीत भजी खाल्याबरोबर कसा आवाज होता कुरू 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 असं. अजून काय एकदा चला करा चला
तुमका विदिता अरे तू किती हाणता बघू जा माका एक 50 एक पुरे तांदूळ एक करपून असल्या पुरे माका नु आजी मोबाईल तर उद्या खोल बघता होता टेस्ट करू का बेटा तुमका देऊ जाय तू न तसं जाय ना मी का भितूर घालून पडेता तुम्ही काय करता बेटा बच्चे करता वाट बघा येतले त्याच्या मध्ये मध्ये पेटी वाजवते म्युझिक मारूच आहे मध्ये मध्ये त्यांच्या पेटी पेटी वाजवत आहे मध्ये मध्ये दीपक पेटीमध्ये जरा संदेश पंडितांनी नाट्यमंडळाला 200 रुपयाची देणगी दिलेली आहे त्यांचा धन्यवाद संदेश पंडित सकाळी माहिती नाही शहरात चुकलं जरा घेऊन असतो तू घेऊ नका काय? तू घेतलेलो काय तू काय मराठी कोकणी जमवून असतं ते होतं. ते काय कोकणी बोलायला मराठी काय सांगू भाजी नो खूप बरी झालेली मी सगळी संपलेली तुमचा उरो ना खेडेसून येईल मीटर माझ्या गावात त्याचा जर बाजूर भांडी घासून राहिला भजी केलेली नसता आता बसता जरा आता नु पुरणपोळी करून राहिला आमच्या तर वार्षिक उत्सव पप्पू बोया जरा जीव जाय की ऐका त्याचा क्लोज फ्रेंड गिरीश भाऊ त्याच्याकडे पाठवून देता त्याला जरा वाढेल पाठवून देता खा दोन्ही संपली रे या भागात संपूर्ण केले बघ कशा त्याच्या पाहिले संपली रे मामा कुडू हलता त्याचे बायले कसं मार खान आम गेलेला आयते जो नका माझ्या घाण रंगलेले सपना बोले गे काकी तू द्वारवर काय करता सपना बोले मी कशा बोलवते का ती माझी सून सपना बोले सांग ना तू माका काय सांगू दोन्ही मारून दोन बायले करसून खाऊन येला मार समजता झाला म्हातारो पेन्शन चालू झाली जास्ती ना 600 रुपये अगो निघतो काय गो होय सकाळी बेगीन कामा केला कामा केला की कामाक एमआय सलात गेलो माका आता माझ्या पुढ्यात बसलो पुढ्यात मी एक क्वार्टर झाल्या तर 2 क्वार्टर एक 2 तर 4 काय म्हणलो तो पैसे ए रे काय ते लोन मलबारी ते झाले तो नीट बोल पहिला तिला एमआय सला पडवला पडाल बसले मी तुमका सांगू करवीन का ते बोरिंग ना टकली आपल्याला असतली तू पाहिलेल पडेल विसरलो तो आणि माझा चेडो काय
एक पॅक करतो माझ्याकडे 2 पॅक करत असत 2 लाटे म्हणून पाहिजे बाहेर काढला असतं हे काय मेले तुझं फोन वाटला असता बघ काय तू किती मोठे खोटे बोलला खबर का काय काय मेले काय रे बाबा ऐकत सांगा ना मी काय ऐकतंय ऐकतले अनाथ असा ते अनाथ आणि तो चुलत डॅडी काय ते टाना नाना पाना नाना हे कोण खबर झालं का दूर चल रे बाबा काय तुझे ते डॅडी कोण गो ते डॅडी कोण ते तुम्हाला कशाला पाहिजे तुम्हाला कोण ते सांग बियत रे ते बियत तो बाबाचा भो हा तुम्हाला कशाला पाहिजे केवढे मोठे खोटे बोलता बघा तुमच्या पुढ्यात तू मारकू चल मी माझ्या सगळ्या घरातले बघून घेता गेलो आता उद्या बघा उद्या घे उत्तर 1200 दुसऱ्याच्या घरात सगळी लाव तुझी सून अशी तुझी सून तशी आणि एका वेळेस स्नॅप पाठवत हा म्हणून मामा म्हटले की म्हणून मामा मामा करियो मामा यादी नितूवर कोण येते खबर झाले जमदाडी सपनाचे डॅडी हा जमनाची डॅडी नितू म्हणजे फ्रेंड आहे जमनाची डॅडी अरे कोण तो मेलो शैले शैलेशने आंबोल आणि शहरात अरे ते सोड तो अमूल त्याने मेल्या सांगत ना हडा साला लागली रे चल गाणे द्या चल नो आणि कोण मारकू ते सगळे सोडा हे चिरपाटे हे म्हणून एका मध्ये एक काम येईल ना भांडी कसं गेलं काय करता थोडसा साबण नाही ना ते उरता उष्टे विश्वास हे का बघून हे चिरपे डोळे डोळे मिळत आले माहिती काय सगळं फिरव शॉपिंग ऐकायत ना बघे अबो ते अंदाज काय झाला होती लपडे काय ते सगळे सोड एक चिरपेवर काय हा माझा देवा माझ्या चेहऱ्यानं सगळे कशेले तो मारकू येईल त्यांनी बघा सांगले तुझी सून गाण्यांमध्ये राहावं आणि तो बापू तो खाना पुसून येलेलो आणि तो असं करीबर सांगून मारे काय बोल असं म्हणताय ए ऐक आणि मोठी गोष्ट हे अनाथ कसा ओय आहे मी ना बरं भांडी कशाला येत नाही कपडे धुवायला येत नाही काय काय सांगायचे माझ्या चेहऱ्यावर माझ्या बरोबर खोटे बोलले माझ्या बरोबर ते सगळं सोडा काय सांगले खबर का मारकू रेल्वे सगळे बसलेलो काय तो एक पॅक मारता म्हणजे माझं बाबू
तुमका सांगता माझं चेडो पिऊन येलो नु हे नु तेका बी फाटी का चुकलाय तरी मागे आम्ही बघा म्हणून दोघांचे हे बरं असं ते काय केलं आपण काय गं पोरा पिऊन शे थांबा माझा डायलॉग होय होय मी येता असताना पिंट्यांच्या मोरीत पडलो होतो. अरे मेल्या तू शेजारीची काय किंमतच नाही का शेजारी लई काय काय जळे कुंडला तुम्ही कांड तुमका सांगले मरे माझा बाबू तू बापूजा नेले काय तो बापूजा नेलं काय तू त्यांच्या प्रेमासाठी काय ऍक्टिंग केलं रे मी तुमका सांगू माझा तुझे गृहलक्ष्मीचे फक्त 2000 रुपये येतात त्याच्यात मी 1000 रुपये मागता ऐकू नका हा ते 1000 माझे आहे हात नाही मग बस रे पण माझ्या नावावर असा आणि खो कुणाचं माझं शेजारचं माझं हालत काय झाला बघा तुमच्या दोघांची लागून मी असं झालो आणि दोघांची लागून तुझ्या बायलेच लागून तुला लागून आणि काय काय आणि काय काय करताय पाहिजे काय बस काय करताय ते काय तुझे माझे काय झालं ते बघा बोल तुमच्या दोघांची लागून माझं चेहरा पिवळा झाला. निघो नेला निघो तुला जरा तरी कळू काय तू म्हणे 10 फूट टाक अगं एक सांगून का जरा मम्मीची माझ्या हेल्प करते तर तुझे का वाटतं असेल आणि तू मम्मी तशी काय बोल की तुझे चेडू सारखे कर बघ तू कशाला का बाहेर चेडू सारखे करतात ही तुझे आपले चेडू सारखे कर गो. आमच्या पिंट्याच्या घरात पडला ते मला कळले ते. येताना ना पिंडात घुसलात तुला का मी? माझ्या ऐकलं पाहिजे ए, म्हाताऱ्या! ए, म्हाताऱ्या! शांती कोण आहे माझ्या पळाचे कलर तर लागला अरे म्हाताऱ्या आई पडी माझ्या आता मात्र मंत्र काढला पण मारून येणार बघा मी सांगता तुमका तुम्ही बरी करून राहिली तर बरी मी बरोबर राहतो मी बरोबर कामा करतो असे आणि काय हे करतो ना नाही माझ्या दोस्त गावतात नका त्यांच्यावर पिवळ राहतो मी तुम्ही सग मम्मी मी घरा येतो वापस माझा बाबू पिऊ लागला बाबाचा 4 जणांची जवानी कमी येते ऐकू नका मी गेले तर काय शेजारनी काय येतली बाकीची कामं काय तर सगळी करता हे काय झाला बघा रे म्हातारे मागा सांगू नका तुमचे तुम्हीच काय ते करा होय म्हातारे मम्मीचे काम केले आता ती बघ कशी कोण तरी म्हणताली
तिची सून जाता झाडू मारतात, सासू बसतात, सासू सारोळ काढतात. तशी तू काम केलं ती काय बी बरं दिसतं, ती बी खुश होते. ती त्या गंगून घे कोणा गेर व्हायची ना, ती त्या गोष्टीवर सुद्धा सांगते ना, तुझ्या गोष्टी कशा कशा जाता का म्हणतात एवढ्या लेट उठतात, हे करतात ते करतात. आता तुझ्यासाठी ते पिओ तुझ्यासाठी त्या खोट्या गोष्टी तुला हाडले मी लगीन करून. आता तूच सांगायला मी काय करू. आणि मम्मी तू तर एका समजून घे. मी तुला समजून घेते का? आता राग बी काय नका तिला समजून घे. आपले चेडू सारखे कर गो. होय रे बाबा माझी मेल्ला मका बोलच भेटी ना. तुम्ही ऐका माझे मम्मी इमोशनल बाबा इमोशनल ऐका रे बाबा. तुमका मी सांगो तुम्ही नू सासू परत सून झगडो नका रे बाबा. सगळ्यांच्या घरात असेच मागी आमचे सगळे काय चालूच राहतले. तिसरं माणूस चान्स करता तिकडे फोडणीवरून माहिती नाही का? त्या दिसायला बरे पिंट्या काय रे तो चप्पल बी घातला का बघा चप्पल त्याचे मेहरबान वापस घे ना तो. काय चाललंय तुमचे काय तर पोर मारून बघा अरे रे. मेल्ले रवा रे जरा. हेच ऐकून ऐकून त्यांना भेटलं मकान भेटलं. मागच्याचं पुढे नाटकच मिळालं का तुमचं. मी तुका सांगो तुमने नू जास्ती सतो नका. शेजारणींचे ऐको कसो नका. माझी लय मोठी चूक झाली. त्यांच्या घरा गेले तेव्हा माझ्या बाबू मी काय नका बघा. मी जर एक मिळत झाली तर मी आमच्या घरातली गोष्ट मी गोष्ट करतो आणि काय बी करतो. ही दारू काय तू आता बोलू नको. अगं मी दारू पी हा मोठा मम्मी आता बघा तुम्ही सारखी राहिली तर मी बी सारखी राहतले. आणि आमचं कसं नाटक असलेलो लोकांची दाखव कॉमेडी विमेडी काय नसतो. आता त्यांना बी समजायला सासूनी सून कशी राहू जायची. आणि म्हणजे तुमचा राबवून दुसऱ्यांचे काय काय राहू शकतात. दुसऱ्यांचे विचार आता त्यांच्यानी बघा माझे काय काय झाला ते आलं तर तुम्ही दोघांत झगडत राहिली तर ते काय म्हणतले तुका बाहेर काढ म्हणतले. तू मका बाळगीला 9 वर्षा पोटात दवलला. 9 वर्ष जरा चुकलो तो बोलो. 9 वर्ष 9 महिने. अरे बेटा 9 महिने पोटात दवलला तू बघा. आणि तू बघ मी तर तुझ्यासाठी माझ्या मम्मी पप्पांची सोडू शकीना. आणि आजकाल काय चालला एले प्रेम करून मम्मी पप्पांनी घाला लागणार. चला दोघी मग चहा करून द्या त्याला पोस्ट आहे. मी तुका एक सांगता माझी लय मोठी चूक झाली. बाबू माका माफ कर रे. आणि एक सांगता माझ्या डोळ्याची काम अरे बाबा ओय तुम्ही ऐका. तुम्ही काय केलं त्याची सांग. जे दोस्तार सांगले परम मित्र त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या घरावर नाटक केले नो. तुमका लागून एवढे मोठे भांडण झाली. तुम्ही खोटे बोलतले रे. दुसऱ्याचे तिकडे घर म्हणतले. आम्ही इकडे समजून घेतले. तुम्ही सगळे खाले. तुमका सांगता आमच्या घरात केलं दुसऱ्याच्या घरात करू कसं नका. की आमची चूक झाली. माझ्या लाडक्या ते सगळे झाले पप्पाच्या पाया पडून हे काय रे अशी आधी तकली पडा कोणतं आमच्या पाया पडावं रे. दारू पिओ माका टेन्शन झालं रे मी वैता आता बघा आता सासू सून कशी राहची आमच्या नाटकात तर तुमका कळला असे माका दिसता. कळला का ना कळला ना जोर आवाज होता. आता बघा तुम्हीच बघून घ्या आणि आमच्या नाटकाचे काम आहे
मेन सासूची सून कशी रावचिली आता सासू सुनेमुळे कसे झाले बघले नाही हालत आमचे हे नाटकाचे उद्देश असले की तुमका समजून सांगचेले आणि हे नाटक आम्ही हांगा संपेला तुझ्या चरणी चरण तुझ्या चरणी दोन वाजले